माझे पार्सल आले. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर आज मी एवढी जास्त खुश आहे ना, कारण आज मी सनराईज बघितला म्हणून एवढी जास्त खुश आहे. आणि आज मला करायचं आहे हेअर वॉश, आणि आज आहे हेअर वॉश डे, म्हणजे बॉडी केअर डे. तर बॉडी केअर रुटीन पण तुम्हाला मी दाखवते ब्लॉगमध्ये आजच्या. तर म्हणलं आता मी ॲशगार्डचा ज्यूस पिऊन घेतला आहे आणि आता वाजलेत 8. सर्व काही माझं झालं आहे. नाश्ता आता मी नंतर करेल 2 तासांनी. तर मग ॲशगार्डचा ज्यूस पिला आहे. तर आता हेअर ऑइलिंग करून घेऊ म्हणलं, म्हणजे जरी मला 10 वाजता आंघोळ करायची असेल तर तोपर्यंत केसात चांगलं तेल जातं आणि मग मस्तपैकी हेअर वॉश करता येईल. आणि मग तोपर्यंत योगा पण करायचा आहे, तर त्यासाठी चालू आहे सर्व. छानपैकी हेअर ऑइलिंग, किती दिवस झाले हेअर ऑइलिंग करून. सिरम वापरते मी दररोज, बट हेअर ऑइलिंग नाही, कारण आज मला एक शूट पण करायचा आहे मेकअपचा मी तुम्हाला दाखवेल. आणि काल मी शॉपिंग खूप भारी केली आहे. ड्रेसेस, त्यातलेच मी ड्रेस घालून आज त्याच्यावरच एक मेकअप लुक करणार आहे. मॉर्निंगला वॉकिंगला जायचं होतं, बट बाहेर जायची इच्छा नव्हती माझी, त्याच्यामुळे राहिलं. बट आज इव्हिनिंगला पण जाणं नाही होणार, कारण आज संध्याकाळी जायचं आम्हाला मंदिरला. सो पूर्ण सर्व व्हाईट कपडे पण मशीनला लावायचे आहेत. काही ब्रँडचे शूट पण आहेत, ते पण करून घ्यायचे. आणि मी जेव्हा पण हेअर ऑइलिंग करते ना यार, खूप भारी वाटतं, असं मस्त हलकं हलकं वाटतं. पुस्तक वाचत होते. हां, पुस्तक पण वाचलं मी मध्येच. 1-1.5 तास तर मी पुस्तकच वाचलं. 2 चॅप्टर संपवले आज 5 AM क्लबचे. आणि मी नवीन योगा मॅट घेतली आहे, ती पण तुम्हाला आज दाखवते आता योगा करताना. ओपन पण केलं नाही मी अजून, फक्त घेऊन ठेवली आहे, तर दाखवेल मी. आणि केस बघा किती छान झालेत. आणि यार मी ज्या गोष्टीची वाट बघते ती आज गुरुवार आहे, परवा येणार आहे शनिवारी, जी माझी ड्रीम वस्तू जी की इथं ठेवणार आहे मी. तुम्हाला आयडिया आहे का मी कशाबद्दल बोलते? तुम्हाला कळत असेल एनी आयडिया तर प्लीज गेस करा. गेस करून मला कमेंटमध्ये सांगा. आय थिंक मुली जर बघत असेल तर मुलींना तर माहितीच आहे की काय असू शकते, आयडिया येईलच. हाताला मी लेझर करून आले, तर आता मला हे करायचं आहे टॅन रिमूव्ह करण्यासाठी. रिगा आय डोंट नो, रिकाच आय थिंक. तर ते वाला लावायचे टॅनिंगसाठी, हातांना, पायांना, मानेला टॅन रिमूव्ह होण्यासाठी. चला, हेअर ऑइलिंग झाली, मी कचरा टाकून येते आणि त्यानंतर आपण योगा करू. तर काय झाली एक्सरसाइज करून. माहीत नाही तुम्हाला घाम दिसत असेल का नाही, बट खूप जास्त घाम आलाय. आता असं वाटतं डायरेक्ट आंघोळीला जावं लागेल, बट मला त्या अगोदर झाडून घ्यायचंय, टॅनचं ते किट लावायचे आणि त्यानंतर मी आंघोळीला जाईल. अगोदर पाणी पिऊन घेते. आज माझं प्रोटीन पावडर पण येणार आहे, प्रोटीन पावडर पण आजपासून चालू करेल. हो गॉड, खूप जास्त एनर्जेटिक होतं. आणि बघा इकडे बघा घाम, हो हाताला पण आलाय. अशी एक्सरसाइज करायला पाहिजे यार, घाम आला पाहिजे. ड्रेस काचाटा मी बेल्ट सुद्धा लावला होता, त्यामुळे पण मे बी एवढं जास्त घाम आला असू शकते. हे बघा स्वेट, हो बापरे, आता दिसत असेल. हा हे बघा,
हो गॉड, अशी एक्सरसाइज आता मी दररोज करणार आहे. एक दिवस पण ब्रेक घेणार नाही. तर चला आता मी मॅट वगैरे आवरते आणि लॅपटॉप पण ठेवते उचलून आणि झाडून घेते. त्यानंतर टॅनचं किट लावते आणि त्यानंतर मग भेटते तुम्हाला. कधी स्वयंपाक कधी प्रवासात तिचं कामे राहती क्षण टिपते खास भोळ बोलणं तिच्या हसला जाता दंबोरू तुझ्या तिचं जग फुलत तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात बुडवा जीवनाचं संगीत तिच्या हलोग मग्नवा क्षण ती जपते साध्या गोष्टींना. गाईज, आज आहे गुरुवार आणि बहिणीचा आहे गुरुवार. ओके, तर मला लागली प्रचंड भूक, त्यामुळे अगोदर म्हणलं खाणं आणि त्यानंतर मग आंघोळ करू. कारण आता मला हे लावायचे, मग ते अर्धा तास ठेवावं लागेल आणि नंतर पाणी वगैरे गरम होईपर्यंत वेळ लागेल आणि व्हिडिओ अपलोड करायचा पण टाईम होऊन जाईल. म्हणून म्हणलं सर्व झाल्यानंतर आंघोळ करू. तर आधी पेट पूजा करून घेते कारण माझ्या पेटूला भूक लागली आहे. सो इकडे बघा मस्त असं साबुदाणा बनवला आहे. आता मी खाते. तिला मी शिकवला मी कसा बनवायचा ते, त्यामुळे आज परफेक्ट बनवलेला दिसतोय तिने. तर मी आता खाऊन घेते. तर आले मी नाश्ता वगैरे करून आणि आता आपल्याला लावायचं हे, मी तुम्हाला म्हणते रिका रागा असं काय काय, बट हे नाही, मी काय म्हणत होते तुम्हाला रिगा असं काय काय म्हणत होते, बट हे आहे रागा. दिसत असेल तुम्हाला किती बुद्धू आहे ना मी, मला नाव लक्षात नव्हतं. मी अशीच आहे, काय करू. कारण मला हे या प्रोडक्ट मेकअप प्रोडक्ट वगैरे ह्याच्यातलं एवढं काय माहीत नाही, त्यामुळे मला एवढं इंटरेस्ट पण येत नाही. जस्ट वापरायचं असं आहे. तर मला झाडांना पाणी पण द्यायचं झाल्यावर. हे असं आहे. आता मी हे पूर्ण हातांना आणि पायांना लावून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. हे असं घ्यायचं, अप्लाय करायचं, 20 मिनिट्स ठेवायचं फक्त. स्लीवलेस घालायची हाऊस. मग म्हणजे पार्लरमध्ये पण जाऊन हेच करतात टॅन रिमूव्ह करण्यासाठी, तर ते आपण घरी करू शकतो. आणि मला आज आयब्रोज करायला पण जायचं आहे. तर मला खूप भीती वाटते आयब्रोज करायची, माहिती आहे का. बट काय करू, हे असं जंगल चांगलं नाही दिसत. बघा कसं दिसतंय. ओके, छान. आता मी फोनला हात नाही लावू शकत. ओ गॉड, आता मी फोनला हात नाही लावू शकत, सो तुमच्याशी गप्पा नाही मारू शकत. तर मी हे सुकवते, आंघोळ करते आणि डायरेक्ट आंघोळ झाल्यावर तुम्हाला भेटते. चला. तर गायब झाली माझी आंघोळ आणि मस्त फ्रेश वाटते आता, छान. आणि मला डबल हेअर वॉश करावा लागला. आता लावते मी हेअर सिरम, जे की केसांना शाईनसाठी. आणि ह्याचा स्मेल खूप भारी आहे यार. हे वाला आहे ते. एक साईड लावले मी, तर दुसऱ्या साईडनं डन 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 डन. तर आता मला जायचं आहे, काल आणलेले ड्रेस जे होते ते फिटिंग करून आणायला जायचं आहे आणि आयब्रो करायला जायचं आहे. बहीण पण, तिची पण करायचे आहेत. मावशी येतील आता, त्याचा चपात्या बनवतील, भाजी आल्यावर बनवेल मी किंवा बनवून जाऊ, काय वाटते. येतील आता, येतील आता.
मग काय आल्यावरच बनवते मग मी. चला पटकन. आदरू तुझ्या दंबू तिच्या आहे जगात सा. कधी आठवणींचा भागा गुंफते, कधी स्वप्नांच्या रंगात पाहते. तिच्या नूजचं साधंपण खास, ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा. क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान. तर गाईज मी भाजी बनवायला गेले होते, भाजी कट करायला चालू होती, तेवढ्यात मावशी आल्या. प्लीज माझ्या केसांना नजर नको लागायला, प्लीज माझ्या केसांना नजर नको लागायला. तर मी भाजी कट करत होते, तेवढ्यात मावशी आल्या चपात्या करायला. हो, तुम्हाला हे तर अपडेट द्यायचंच राहिलं की मला चपात्या करताना खूप जास्त लोड होत होता. मला होतच नव्हतं तेवढं करणं, म्हणून मी चपातीसाठी मावशी लावल्यात. तर त्याच चपात्या बनवतात, मी भाजी बनवते फक्त. आणि वरण भात खाऊ वाटला तर मग वरण भात पण मीच बनवते. तर असं आहे, हे अपडेट तुम्हाला द्यायचं राहिलं होतं. आणि वन मोर थिंग, हां, मग मावशी आल्या, आता त्यांना गॅस तिथे लागेल, दोघींना आम्हाला करता येणार नाही आणि त्यात मला शूट करायचं. त्यामुळे मावशींना म्हणलं करून घ्या चपात्या. आणि मी कट करून ठेवलंय. जशी माझी आंघोळ झाली तशी लाईट गेली आहे. लकी वन माझी झाली होती, बहीण तशीच बसली आहे. तर आता मग म्हणलं मी बेडशीट धुवायला लावलं होतं, आज चेंज केलेलं. म्हणलं होतं तेच वाळल्यानंतर तेच अंतरावं संध्याकाळी. बट असं वाटते की आज लाईट दिवसभर येणार नाही आहे, त्यामुळे मी दुसरं वालं बेडशीट ते अंथरलं आणि पिलो कवर वगैरे चेंज केलं. आणि म्हणलं तोपर्यंत आता माझं काम जे मला आज शूट करायचं त्याचं स्क्रिप्ट वगैरे द्यायचं आहे, तर ते स्क्रिप्ट बनवून घ्यावं. मग तेच आता मी करते. येस, आणि माझी न्यू जर्नल पण तुम्ही पाहिलीच असेल. सो असं सर्व अपडेट आहे. आणि नो नजर इकडचे का असं होत नाही आहेत, इकडचे पण असे झाले तर किती छान. हेअर कट तर मी तसाच केला होता, इकडचे पण असे आणि इकडचे पण असे, पण ही एक साईडच होती. काय हे, जाऊ द्या. आता मी बनवून घेते, माझं काम करते आणि मग तुम्हाला भेटते. भाजीच बनवते आता मी, डायरेक्ट स्किन केअर बाकी अजून. हे झालं की स्किन केअर करते अगोदर, त्यानंतर भाजी बनवते, जेवण करते, मग मी आयब्रो करायला जाते, कारण भूक पण लागली आता परत. तर चला. तुझ्या तंबू तिच्या आहे जगात सा. चहा घेते हातात, नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व, म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असं हुडी, तिच्या लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content घे. तर गाईज आले मी घरी, आणि येताना मी फ्रूट्स घेऊन आले, भाजीपाला घेऊन आले. आणि माझे आल्याबरोबर एवढी जास्त पार्सल आलेत, मी तुम्हाला दाखवते. ओपन तर करून मी आता नाही दाखवणार, तुम्हाला दुसऱ्या अकाउंटवर पाहायला भेटेल. बट या मी आता दुसऱ्या अकाउंटवर इन्स्टाला पाहायला भेटेल. बट आता मी तुम्हाला दाखवू शकते की किती पार्सल आलेत. आणि पटकन मी रेडी होते, मला मेकअप लुक करायचा आहे आणि आम्हाला जायचं आहे मंदिरला. तर पटकन आता तयार होऊ, चला.
अगोदर तुम्हाला पार्सल दाखवते आणि मग मी पटकन रेडी होते. चला बघा एवढे पार्सल आले, 4 अनबॉक्स. तर आता याला मला बाहेरून जाऊन आल्यावरच करावं लागेल, कारण मला आता मस्त उजेडात मेकअप वगैरे करायचा आहे. तर हे तुम्हाला दिसतच असेल, ह्याला मी अनबॉक्स केल्यानंतर तुम्हाला दाखवेल. सो या गाईज, मी हा काल आणलेला ड्रेस घातला आहे, तर वरचा टॉप घातला आहे. आता मी मेकअप करते, जो मला व्हर्टिकल शूट करायचा आहे. सो मी तो माझ्या फोनमध्ये करेल आणि या फोनमध्ये मी जे आहे ते हॉरिझॉन्टल यूट्यूबसाठी तुमच्यासाठी शूट करेल लुक. तर चला आपण मेकअप करूया. तर गाईज, आता आम्ही आलोय दर्शन घेऊन, स्वामींचं दर्शन घेतलं. बट आम्हाला इकडे आम्ही चारभुजा मंदिरला गेलो होतो, बट तिकडे काही आम्हाला भेटलं नाही, कारण खूप जास्त मोठी रांग होती आणि ऑलरेडी 9 वाजलेत. त्यामुळे आम्ही परत आलो आणि आता आम्ही आलोय ज्यूस प्यायला. इकडे बघा, आणि मी कशी दिसते ते पण कमेंट करून सांगा. तर ज्यूस नाही, रस प्यायला. रस वगैरे करून मग आम्ही जाणार आहे घरी जाऊन जेवण वगैरे करणार. तर गाईज, आलो आम्ही घरी, जेवण वगैरे झालं आणि हे स्किन केअर आहे, सो इग्नोर करा. आणि आता करायचं आहे एडिटिंग वगैरे, कारण एडिटिंग बाकी आहे. परत सकाळी लवकर उठायचं आहे 5 वाजता. सो चला आता मी झोपते आणि आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.